कसं झालं शूट? एकदम मस्त झालं. आवडलं तुला? हो खूपच जास्त. एक मेंबरने आधार कार्ड पॅन कार्ड विसरलेलं आहे. हे असं करू का आम्ही? सेम कॉपी. तू कुठं चालला? हॅलो चॅनल, वेलकम बॅक टू माय गाइस. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू प्रतिमाज न्यू व्लॉग. आम्ही चाललोय प्री वेडिंगला आणि आमची फ्लाईट आहे पहाटेची. नाही सॉरी, 11:15ची फ्लाईट आहे. बट आम्हाला तिथे म्हणजे फ्लाईट जी आहे ती आहे मुंबईवरनं आणि आम्ही आहोत राजगुरुनगर चाकण साईडला. सो आमचं असं होतं की लवकर जाऊयात आणि नंतर अचानक बिकॉज ऑफ मी काही गोष्टींमुळे पूर्ण प्लॅन फ्लॉप झाला आणि आता आम्हाला येत आहेत आमचे दाजी सोडायला. आणि त्याच्यासाठी एक सीन झालाय की त्यांनी सांगितलं मी जर झोपलं तर मी उठणार नाही, त्यामुळे रात्रीच निघूया. त्याच्यामुळे आम्ही 3 वाजता निघालोय. काय सांगू तुम्हाला, ऑलरेडी परवा मी तुळजापूरला होती, त्याच्यानंतर 2 दिवस मी ते ट्रॅव्हल केलंय. आल्यानंतर मी पुण्यात जाऊन पूर्ण प्री वेडिंगच्या आउटफिट्स सगळं एकदम कट्टू करून लगेच आली आणि आता थोडं रेस्ट करायचं तर आम्ही लगेच निघालो. आणि मला घ्यायला आलेत आमचे हे हाय जास्त बोलणार नाही कारण कॅमेरा चालू आहे. सो आणि आता डायरेक्ट ताईंना घेऊ म्हणजे माझ्या नंदेला आणि त्याच्यानंतर आम्ही निघू म्हणजे बॅग घ्यायची आहे त्यांना आणि ताईंना घ्यायचं आहे, त्यामुळे आलो आहे आम्ही बंगल्याच्या खाली. फायनली पोहोचलोय आणि आमच्यातल्या एक मेंबरने आधार कार्ड पॅन कार्ड विसरलेलं आहे. म्हणजे आठवण करून सुद्धा आपल्याला आठवण केली आणि स्वतः विसरलाय. सॅम आता क्या करेगा? थँक्यू. आम्ही वेटिंग एरियात थांबलोय, ते पण दुसऱ्या. सो आम्हाला तर इथून निघायचं लगेच. चला, आम्ही ऑलमोस्ट 1-1.5 तास लवकर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोप आली आहे जाम. 2-3 दिवस झालं कंटिन्यू ट्रॅव्हल चाललं आहे, त्याच्यामुळे मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे. आणि अजून एक गोष्ट, वातावरण असलं चेंज आता काय होणार आहे काय माहिती. इकडे आपल्या इकडे नॉर्मल उन्हाळा पावसाळा सगळं मिक्स चालू आहे आणि राजस्थानला जाम गरमी आहे, जाम. चांगला दिसतंस. आणि थोडंसं मी आणि ताई थोडंसं एक्सप्लोअर करणार आहे, चॉकलेट खाणार आहे आणि सॅम आराम करणार आहे. आणि फोनची बॅटरी आता डायरेक्ट 8-9% चार्जिंगला लावूनच भेटते आता तुम्हाला लोकांना. बाय. वेलकम बॅक ब्रो. हे आमचीच माणसं आहेत, थोडी लांब बसली आहेत कारण पहिल्यांदा भेटलेत. चालली आहे, आम्ही निघतोय. गाडी तर आली आहे बट खूप लगेज आहे, त्याच्यामुळे आता बघूयात. जवळपास पहिलं स्टेचं बघायचं आहे अँड देन शूटचं. एक माणूस हाईट झाला पूर्ण लगेज मध्येच. होतंय का बसायला? गलती हुआ है. आम्ही आलोय रूम मध्ये, पण आता अजिबात हालत मध्ये नाहीये की रूम टूर देणार वगैरे. सो हे असं काहीतरी हॉटेल आहे जिथे आम्ही स्टे घेतलाय. आणि आता लागली आहे भूक. आज शूट डायरेक्ट कॅन्सल केलेलं आहे कारण आम्हाला खूप जास्त झोप आलेली आणि खूप लेट झाला होता रूमवर पोहोचेपर्यंत. सो आता आम्ही डायरेक्ट जेवण प्रॉपर्टी जिथे आम्ही आता स्टेला आहोत. आणि इकडे ना बर्थडे पार्टी चालू आहे. तर ब्रो म्हणतो की अरे कशाला आपण पैसे घालवले इथे जेवणामध्ये, इथं जाऊन जेवून आलो असं. म्हणजे आपल्या लोकांचा विषयच हार्ड आहे. हा बोल, काय बोलायचं होतं? कॅमेरा हातात घेऊन गेलो असतो, कोणी विचारलं पण नसतं. नेक्स्ट 3 days इकडे जर जमलं तर आम्ही शूट करणार आहे. हां, आणि मस्त आहे, ॲम्बियन्स पण मस्त आहे. हे बघा
सकाळचं डिस्कशन करायचं ना, कुठे शूट करायचे, काय करायचे, ते सगळं राहिलं. काय सांगतात माहिती आहे का, विमानात बसून कसं वाटलं, आकाश पाळण्यात बसल्यासारखी फिलिंग होती, पोटात गुदगुल्या होत होते. आणि मला नाही खेळायचं, उतरवा खाली मला, हे सगळं चाललंय आमचं. आणि हा बोलतोय पायलट शिकाऊ होत. कॉफीचं नियोजन नाही, काय कुल्फीचं नियोजन लावतात तिकडे ना, कुल्फी भेटते, ते ह्यांचं चाललंय तिकडून कुल्फी कशी ढापायची. जुगाड जुगाड असं होतं ना, असं घेतलं. गाईज माझ्या हॅलो एव्हरीवन. सो पहाटेचे वाजलेले आहेत 5 आणि मी ऑलमोस्ट रेडी आहे, फक्त थोडासा मेकअप राहिला आहे. आणि आमचं पहिलं लोकेशन आहे हवा महल. मस्त असा अनारकली वेअर केलेला आहे मी, फुलवाला. आणि आता चालणार आहे आम्ही शूटला, सो तुम्हाला डायरेक्ट आवरून लोकेशनवर भेटते. गाईज वी आर रेडी. निघतं आता शूटसाठी. चांगलं दिसते मस्त. तू पण छान दिसते. थँक्यू. परत एकदा ते मस्त असं शूट झालेलं आहे लोकेशन. आता पूर्ण गर्दी झालेली आहे 8 वाजताच. आणि तोपर्यंत आमचा शूट पण डन झाला इकडे. माझं शूट झालंय, बट आपलं मेन कॅरेक्टर माझा नवरा, त्याचं शूट चालू आहे. दादाला स्माईलच करता येत नाही. कसं कसं करायचंय आम्ही ते सांगा आता. अरे भाई, हे असं करू का आम्ही, हे असं करू का आम्ही. सेम कॉपी. तू कुठं चालला सेम कॉपी करायची. सेम कॉपी झालं पाहिजे. फुल एक्सप्रेशन पण कॉपी करते असे वाले. कसं वाटलं शूट. मस्त मस्त. काल मी त्यातलं हळदी ढापलेली. कुंकू होतं का. हा रेड होतं. हा विसरले. आता आम्ही नाश्ता करायला बसलो इकडे. आणि ह्यानंतर चेंज आहे. चेंज नंतर आम्ही लगेच जाणार आहे दुसऱ्या लोकेशनवर. दिसतंय का आउटफिट. सो मस्त असा रेडी होऊन मी छान असं प्रॉपर ते पोशाख वेअर केला आहे. आणि ह्याचं ज्वेलरी आणायचं आहे, त्यामुळे आता आम्ही मार्केटला चाललो आहे. त्यानंतर आम्ही पत्रिका गेटला जाऊन शूट करणार आहे. डबल चक्कर आली मला डायरेक्ट. गोल गोल गोल. कसं हे चॅनल वेलकम बॅक टू माय गाईज. अशी व्लॉगची जर सुरुवात केली तर आपलं व्लॉगिंग मध्ये आयुष्य कसं जाणार पुढं. आमचं करिअर चालू झालं संपलं. संपवलं संपवलं. शॉप मध्ये आलोय आणि मी, तुम्ही बघू शकता, हे वाला इथून घेतलंय, हे वाला इथून घेतलाय. आता मला इकडचं ते माता टिक्की, सॉरी काय असतं ते, आणि हे वाला पण घेतलंय मी. बँगल्स घ्यायला आलोय आम्ही आता. फुल लुक करतोय तर चांगलं वाटत चाललंय. थोडं वेअर करत चाललोय. तर अशा प्रकारे लुक रेडी होत चाललाय माझा मार्केटमधून. काय घेऊ एका दुकानात आपण. हे नाही बसत आहे पण ब्रेसलेट नाही दिसतंय. ओ माय गॉड, भारी दिसतंय. सांग काय काय विचारते तुझी गंमत केली बायको. रे. हे युट्यूबला जाणार आहे. कुठे हा किती वेळ लागेल एवढं आता ते एवढं काय नाही. लवकर आहे जरा. का? इथं जास्त नाही शूट करणार आहे आपण. ह्याच्यासाठी तुझं म्हणणं आहे की लग्नच नाही करावं. झाले तर मग आपण इथून डायरेक्ट चुरण देत आहे तू. सरळ काय काय खूपच स्कॅम चालू आहे. काय बोलत होता तो. माझे व्हिडिओ काढले त्यांनी कॅन्डिड, मग मी घेतली. देवा, हे बघ
मस्त. गाईज एवढं कामावरती फोकस करतोय, खायला पण देत नाही, स्वतः खात नाही, आम्हाला खाऊन देत नाही. 5 वाजेपर्यंत एक लोकेशन बंद होणार आहे, त्याचं असं म्हणणं आहे काही खाऊ नका, पहिले तिकडे जाऊन शूट करू. लोकेशन खूप जास्त सुंदर आहे. आता बघूयात आतमध्ये कसं आहे. कसलं भारी लोकेशन आहे. आता इथे परमिशन काढूनच शूट करायचं आहे, असा प्रॉब्लेम आहे. सो बघूयात. अरे काय गेलाय आरशी गाई. एवढा भारी मोर तो बघ, तिकडे तिकडे दिसला का पिसारा, तो बघा चालतोय यार. इकडे मोर होता इतका भारी. सकाळचं उन्हात लय भारी दिसला. झोप. लेट्स गो. ओ इकडं आली मॅगी. इतकं भारी लोकेशन होतं. आमचं शूट झालं इकडचं. आम्ही हां हे काय दाखवते. इकडे मस्त असे लोकेशन्स कव्हर केलेत आम्ही. आणि आता आम्ही निघालोय डायरेक्ट. आता आम्ही चाललोय डायरेक्ट रूमवर, कारण आले बापरे पायाची वाट लागली आहे, डोकं दुखतंय, काय काय होतंय उन्हामुळे. इकडे ऊन जास्त आहे त्याच्यामुळे. बट व्हिडिओ एक नंबर येत आहेत, त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन लेवल नेक्स्ट लेवल आहे आमची. ताई काढतात स्नॅप. गाईज 2 किलोमीटरवर हे हवामहल होता आमच्या, पण आम्ही इथे आलो नव्हतो आतापर्यंत. फायनली दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही आलोय इकडे. आणि गर्दी बघा, गर्दी रास गर्दी बाई. गाईज आम्ही इकडे आलो होतो आता. फोटो नाही निकालणार. आम्ही आलेलो आता इथे टॅटू कॅफे, आणि जे खूप जास्त व्हायरल आहे त्या प्लेसेसवर. ह्या लोकांनी डायरेक्ट काय केलंय, जे सांगतात ना 250 रुपयाला फूड पण इन्क्लूड, आणि असं काहीच नाही आहे, फुल चुरण देतात हे लोक. 3100 रुपये जर तुम्हाला शूट करायचं आहे तर वरती जायचं, 3100 रुपये द्यायचे, शूट करायचं. बंगल्यात घेऊन जायचे आपल्या. ह्याला उचलायचा प्रयत्न चालू होता ताईंचा, आणि म्हणतात नाही उचलत आहे. शूट झालेलं आहे कॅन्सल, कारण तिकडे तुम्हाला सांगितलं ते टॅटू काय बोलतात, बाकीचे विंड वगैरे जे कॅफे तिथले ते बंद झाले होते त्या गेट महलच्या समोरचे. सो आम्ही जेवायला आणि थोडंसं शॉपिंग बघत होतो. बट बिकॉज ऑफ सम रिझन आम्हाला हॉटेलमध्ये कॉल केल्यावर कळालं की इकडचा बुफे चालू आहे, आणि आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा हॉटेलमध्ये. आता हा व्लॉग मी फायनली इथे एंड करते. सो व्लॉग आवडला असेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नवीन व्हिडिओसाठी. आपलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्लॉगला भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा, आणि छान छान कमेंट करा, म्हणजे मी पण मोटिवेट होईल आणि छान छान व्लॉग करेल. सो स्टे कनेक्टेड फॉर पार्ट 2 गाईज.